बघा सिद्धिविनायक आर्ट्समध्ये आपण आलोय. त्यानंतर बघा इथं आखणी झालेली एक दोन सुंदर अशा मूर्त्या आहेत, त्या तुम्हाला दाखवतो मी. फक्त वरती त्यांचा फेस दाखवणार आहे. बघा सुंदर अशी सोंट्यात बघा मोदक दाखवलेला आहे. त्यानंतर आखणी केलेली आहे बघा, कशी डोळे वगैरे बघू शकता तुम्ही. त्यानंतर ही बघा बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. खूप सुंदर अशी या कारखान्यातली बॅलेन्सिंग मूर्ती आहे आणि खूप हायटेड मूर्ती पण हीच राहणार आहे या वर्कशॉपमधली. त्यानंतर तुम्हाला दाखवतो परेलचा राजा, जी मागच्या वर्षी सुंदर अशी रामाची मूर्ती होती, तशी सेम टू सेम राम भगवान यांची मूर्ती बनणार आहे. बघा या सुंदर वर्कशॉपमध्ये खूप साऱ्या मूर्ती ऑलमोस्ट रेडी होण्याच्या याच्यावरती आहेत, फक्त कलर काम बाकी आहे. बघा इथे लहान गणपतीला बघा डोळे वगैरे कसं कलर दिला जातोय बघा, आणि एक सुंदर अशी युनिक पॅटर्न असणारी लहान मूर्ती दाखवतो तुम्हाला घरगुती. नमस्कार मित्रांनो, अजित बिराडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बोरिवलीला आलोय. बोरिवलीला जो सिद्धिविनायक आर्ट्स आहे तो आपण पूर्ण कव्हर करणार आहोत, कारण तिथेच पहिला या वर्षातील आगमन सोहळा झाला होता. चला आता तिथे काय अपडेट आहे ते तुम्हाला मी देणार आहे. सिद्धिविनायक आर्ट्समध्ये आता आपण आतमध्ये जाऊया. पहिल्या घरगुती मूर्त्या दाखवतो तुम्हाला, त्यानंतर मेन वर्कशॉपमध्ये जाणार आहोत आपण. घरगुती मूर्त्या बघा, अशा सुंदर अशा मूर्त्या बघू शकता, युनिक पॅटर्न मधल्या. हॉटेल जय मल्हार टाईपमध्ये बघा, सुंदर अशा घरगुती मूर्त्या. त्यानंतर या बघा जगन्नाथ रूपी बघा, ही मूर्ती कशी आहे पाठीमागे बघा, त्या घरगुती मूर्ती आहे बघा, सुंदर अशी बघा. ही बघा अशी मूर्ती आहे. त्यानंतर बघा इथं शंकर रूपी बघा कशी आहे नंदीवरती, त्या साईडला बघू शकता सुंदर मूर्ती. त्यानंतर ही बघा युनिक असा फेस बघा, एवढा ब्रॉड आहे. युनिक पॅटर्न मधली मूर्ती बघा रेडी आहे. त्यानंतर या साईडला बघू शकता. त्यानंतर बघा एक सुंदर मूर्ती बघा शेषनागावरती. त्यानंतर बघा एक सुंदर अशी मूर्ती बघू शकता शंकर रूपी. या साईडला बघा ती मूर्ती मागच्या टाइमाला मिळाली बघ मातीची, ती होती बसली ती मूर्ती आहे बघ. तिचा आता कलर थोड्या टाइमाने काम चालू आहे बघा. सुंदर घरगुती मूर्ती आहे ही देखील. रोटेशन मूर्ती होणार आहे. त्यानंतर ही बघा क्रिकेटची तुम्हाला दाखवली ती मूर्ती पण बघा आता फिनिशिंग मध्ये व्हायला आली. तरी बघा सुंदर अशी मूर्ती बघा. एक पहिले गणपती होते त्या टाइप मध्ये मूर्ती आहे बघा. जुने गणपती असे असायचे. खूप सुंदर अशी मूर्ती ही देखील आहे. साईडला प्रभावलचं काम झालंय बघा. पहिलं मातीचं बनवतात, त्यानंतर ते प्रभावल निघतं बघा, असं काम चालू आहे बघा. मूर्ती बघू शकता. मागच्या टाइमला पण एक देवीचा प्रभावल होता, कोणत्या मंडळाचा ते नक्की सांगा बघा. ते बघा तुम्हाला जवळून दाखवतो बघा, कसं प्रभावल बनवतात बघा. मातीचा बनवला जातो, त्यानंतर ते लोखंडचं बनतं बघा. सर्वात युनिक मूर्ती बघा, घरगुती बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे बघा. अशी बॅलेन्सिंग मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर ही बघा सुंदर अशी मूर्ती बघा, 5 फेस असणारी बघा. अशी गणपती अशी युनिक अशी थीम आहे बघा. घरगुती मूर्ती असणार आहे पण बघा, अशी युनिक अशी थीम आहे गणपतीची. अशी मूर्ती आहे बघा, खूप युनिक आहे ही पण मूर्ती. पण घरगुती बघा सुंदर अशी मूर्ती आहे बघू शकता. इथं पण कलरच काम बाकी आहे, फक्त मूर्तीचा कलरचं काम चालू आहे बघा. कशी डोळे वगैरे मूर्ती कशी कलर केली ते तुम्हाला दाखवतो बघा. सुंदर अशा प्रकारे कलरचं काम चालू आहे तिकडं मूर्तीला बघा. खूप साऱ्या गणपती प्लास्टिक टाकलेलं आहे, कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहे बघा. खूप सुंदर अशा आपण मूर्त्या आहे बघा. मागच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी घरगुती मूर्त्यांचे व्हिडिओ टाकलाय, तोही जाऊन नक्की बघा. हे बघा लालबागचा राजा बघा, कस्टमाइज लालबागचा राजाची सुंदर मूर्ती. असा फेस आहे, कलर वगैरे दिला तो. त्यानंतर बघा मूर्ती कशी बनेल बघा, साचा टाईप बनणार. फेस बघा कसा बनवला व्हायला, कलर वगैरे मारला तो, जसं आपण सिग्नेचर फेस वगैरे बघितला ते यावर्षी 2026चा शिवाय आर्ट्समध्ये तसा मॉडेल बनणार बघा. बघू शकता सुंदर असा मॉडेल बनणार आहे ते बघू शकता. सुंदर सुंदर शाडूच्या मातीची मूर्ती बनेल बघा. किती क्यूट आहे बघा. पहिला कलर गेल्यानंतर बघा कसला भारी होत नाही ते बघा. तिथे साप दाखवले, त्यानंतर वरती कृष्ण दाखवले बघा. युनिक असं आहे ही मूर्ती देखील बघू शकता. केवढी बघा, एवढी आईची मूर्ती आहे बघा. खूप सुंदर अशी मूर्ती देखील होणार आहे. ती गणपती बघा, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये टाकले ते जाऊन तुम्ही नक्की बघा. त्या साईडला बघू शकता सर्व प्लास्टिक टाकलेले. त्यानंतर इथे बघा अष्टविनायक सारखी सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे बघा. त्या टाईप सेम टू सेम पाठीमागे पण मूर्ती आहे बघा. इकडे बघू शकता एक सेम टू सेम मूर्ती बघा. युनिक असा पॅटर्न आहे. आणि यावर्षी बघा अशा युनिक पॅटर्नच्या मूर्त्या आलेत त्या बघा या साईडला आहेत. मूर्ती कशी बघू शकता जगन्नाथजींची.
हे बघू शकता कशी पूर्ण ब्लॅक कलर मध्ये मूर्ती आहे बघा, रेडी आहे ब्लॅक गोल्डन. खूपच युनिक अशी मूर्ती बघू शकता तुम्ही त्या घरगुती गणपतीत. ते वरती बघा खूप सारे गणपती आहेत, त्यांचे व्हिडिओ टाकले मी आधी, ते जाऊन तुम्ही नक्की पहा. बघा पुन्हा एकदा दाखवतो सुंदर अशी जय जगन्नाथ. बघा प्रभावलचा स्ट्रक्चर चालू आहे बघा, असं आहे विठ्ठल रूपी प्रभावल इथे बनणार आहे बघा. थोडंफार काम चालू झालंय मातीपासून बघा, बाकी स्ट्रक्चर दिलेलं आहे. मी खूप काम बाकी आहे ते प्रभावलचं बघा. हे पण प्रभावलं आहे बघा, केवढं मोठं आहे असणार आहे. त्याला वेल्डिंगचं काम झालंय बघा. बघा पूर्ण मातीचं केलेलं आहे पहिलं, त्यानंतर ते प्रभावल टाईप बनणार. शाडूच्या मातीची मूर्ती बघू शकता बघा कसं आहे बघा. साईडला बघू शकता बनती 7-8 मूर्त्या ऑलरेडी बनले, ते दाखवले तुम्हाला. हे बघा पूर्ण शाडूची मातीची मूर्ती हे बनवतात बघा, अशी सुंदर असे बघा. मातीचा गणपती बनतो, या साईडला बघू शकता शिवलिंग आहे हातामध्ये बघा. क्यूट असं आहे बघा, शाडूच्या मातीचा पूर्ण गणपती बनवला जाणार आहे बघा. आतमध्ये बघू शकता त्या साईडला बघा, दर्शी कलाकृती तुम्ही पाहू शकता बघा. साईडला पण बघा काही ना काही हातांमध्ये राहणारच आहे बघा, क्यूट असा फेस. आजचा फेमस फेस आहे त्या टाईपमध्ये असा मॉडेल बघा. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही फोन वगैरे कसे आहे. पूर्ण ही मूर्ती मातीची आहे, शाडूच्या मातीची मूर्ती बनणार आहे. हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी मूर्ती देखील रेडी झाल्यानंतर होणार आहे. वर्कशॉपच्या साईडला आहे वर्कशॉप, तिथे बघा सुंदर असा बघू शकता. बघू शकता शेतकरी दाखवले बघा, शेगडीवरती शेतकरी दाखवले बघा. इथे पण काम चालू झालंय आता, इथे पण मूर्त्या बनणार आहेत 7-8. हे बघा उपनगरचा लिटल मास्टर, तुम्हाला टी शर्ट पाहिजे असेल तर इथे नंबर आहे बघा, ते घेऊ शकता तुम्ही. सिद्धिविनायक आर्ट्समध्ये आपण आलोय बघा. इथे पहिली गेटची एंट्री होती, ते आता बंद करण्यात आली. त्या साईडला एंट्री असणार आहे बघा. इथे प्रभावल वगैरे दाखवतो तुम्हाला. त्यानंतर आगमन सोहळ्याचा एक बॅनर लागलाय, तो तुम्हाला दाखवतो. बघू शकता इथे प्रभावल आहे जुने बघा. सिद्धिविनायक आर्ट्समध्ये आपण आलोय, त्याची तुम्हाला अपडेट देणार आहे मी. बघा इथे एक मागचा जो जालगावचा राजा बघा, तुम्हाला जालगावचा एक गणपती आहे बघा, जालगावकरांचा विघ्नहर्ता. त्याचं बघा भव्य इंस्टाग्राम रील्स स्पर्धा आहे. ते बघा आगमन सोहळा होणार आहे 8 तारखेला दुपारी 2 वाजता, सॉरी 12 वाजता बघा. आम्ही येतोय, तुम्ही पण या. इथे बॅनर आहे खाली प्रभावल वगैरे बघा, ते जुने प्रभावल वगैरे आहेत. कोणत्या गणपतीचे मागच्या टायमाला होते नक्की सांगा बघा. तुम्हाला बॅनर दाखवला, आता आतमध्ये जाणार आहोत आपण बघा. हा ग्राउंड त्या दिवशी किती भरला होता, आता आपण आतमध्ये जाणार आहोत. त्या साईडने बघा एंट्री, तिथून आता बघू आतमध्ये काय काम चालू आहे. सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला फेस दाखवणार मी फक्त. सुंदर अशी छोटी मूर्ती आहे ही. अशी सुंदर अशी एलकोट एलकोट जय मल्हार टाईप मूर्ती बघू शकता. तर पण थोडंसंच काम बघते बघा. सुंदर अशी मूर्ती, फक्त फिनिशिंग कलर मारायचं बघा. कधीवाला बाप्पा बघू शकता तुम्ही, सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बघा असा सुंदर असा बाप्पा आहे बघा. जी मूर्ती गेली सुरतला तशीच सेम गणाधीश आहे, तशीच सेम मूर्ती बघू शकता ही. अजून एक सुंदर अशी मूर्ती बघू शकता कसा बघा, फक्त कलरचं काम, मेन कलरचं काम बाकी आहे बघा. गेलं तुम्ही बघू शकता. सुंदर अशी मूर्ती ही सुद्धा आहे बघा. अशी फ्लूट आहे मूर्ती बघा, कलीवाला बाप्पा बघा. सुंदर मूर्ती, बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. बघू शकता कसं काम आहे बघा, फक्त कलरचं काम बाकी आहे. या साईडला ही बॅलेन्सिंग मूर्ती असणार आहे. साईडला पण केवढी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. तिथं पण फक्त कलरचं, मेन कलरचं काम बाकी आहे बघा. गेलेली वगैरे बाकी आहे बघा. अजून 4 ते 5 मूर्त्या बनणार आहेत बघा. अशा सुंदर अशा मूर्त्या बघा. फेस बघू शकता किती क्यूट आहे. अजून एक सुंदर मूर्ती बघा, कसा क्यूट फेस आहे बघा. ऑलमोस्ट 20 ते 30 मूर्त्या तुम्हाला मी दाखवणार येते रेडी, फक्त कलर काम बाकी असणार आहे. हे बघा कारखान्यात तुम्ही बघितलं असेल खूप अशा मूर्त्या रेडी आहेत, कारण 15 तारखेच्या आधी इथल्या 10 ते 12 मूर्त्या जाणार आहेत बघा. कसं सुंदर अशी मूर्ती बघू शकता. प्रत्येक गणपतीमध्ये युनिक युनिक असा पॅटर्न आहे बघा. बघून घ्या, सुंदर असे हात वगैरे बघू शकता. आता तुम्हाला एक मूर्ती दाखवणार आहे, त्याची थोडीफार आखणी झाली बघा. त्या साईडला बघू शकता सुंदर असे डोळे वगैरे आहेत. त्या साईडला बघा माथ्यावरती पूर्ण काम झालं आहे. जी सोंड आहे तिचं काम बघू शकता. ही आखणी झाली थोडीफार, ते दाखवतोय, बाकी काही तुम्हाला दाखवणार नाही मी. बघा अशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आता तुम्हाला हात दाखवतो बघा कसे आहेत. त्यानंतर त्या साईडला बघू शकता प्रत्येक हातावरती बघा ओम वगैरे लिहिण्यात येतो. ओम असतं, स्वस्तिक असतं, इथे बघा ओम लिहिण्यात आलं आहे बघा. सुंदर असे हात बघा. थोडीफार बघा त्या साईडला पण ओम आहे. थोडीफार आखणी झाली, ते तुम्हाला मी दाखवतोय. 2 ते 3 मूर्त्या ऑलमोस्ट रेडी आहेत, पण त्यांचा शूट घेऊ शकत नाही आगमनच्या आधी बघा. या साईडला बघू शकता सुंदर अशी सोंड. तोंडवरती बघा मोदक कसा आहे आणि बघा कसे डोले वगैरे तुम्हाला दाखवतो. किती क्यूट गणपती बाप्पा बघताय तुम्ही बघा. जो सुरतचं आगमन झाला तसा सेम टू सेम गणपतीचे फेस बघू शकता. डोले वगैरे बघा कसे कलरफुल आहेत. खूपच असे जिवंत गणपती बाप्पा असल्या आपल्या बघा. दुसरा बाप्पा आहे, त्याची पण बघा आखणी थोडीफार झाली, म्हणजे फक्त जे डोळे वगैरे आहेत ते काम चालू आहे, बाकी खूप सारं काम बाकी आहे बघा. तसं सुंदर असे डोळे वगैरे बघू शकता. आणि बघा
बघा सोंड वगैरे प्रत्येक सोंड वेगवेगळी आहे. काही सोंडेमध्ये गणपती बाप्पाच्या बघा तर तुम्ही मोदक वगैरे आहे, त्यानंतर बघा हात वगैरे बघू शकता कसे आहे. हाताचा कलर बाकी आहे बघा, या साईडला बघू शकता. नंतर त्या साईडला बघा हातावरती ओम आहे. बघा, सुंदर अशी मूर्ती आपल्याला आज पाहायला मिळाली. ऑलमोस्ट काम झालं, फक्त जी फिनिशिंग आहे ते काम बाकी आहे बघा. कशी तूच मूर्ती बघू शकता तुम्ही. पीठ मूर्ती कशी राहणार आहे बघा, साईडला बघू शकता. खूप भारी आहे बघा. साईडला ही पहाडावरती मूर्ती असणार आहे, छोटी मूर्ती आहे पण खूप सुंदर अशी जी संकल्पना आहे. ही मूर्ती तुम्हाला दाखवतो बघा. ते धोतर वगैरे आहे, त्यानंतर बघा ही बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे बघा. अशी सुंदर मूर्ती आहे बघा. बघू शकता पीठ मूर्ती बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. बघू शकता कशी धोतर वगैरे आहे बघा, असे केलेले आहे बघा. काम बघा, पाय वगैरे बघू शकता तुम्ही. ही मूर्ती बघा, धोतरचं वगैरे काम ऑलमोस्ट झाले बघा, फक्त कलर बाकी आहे बघा. त्या साईडला बघा अजून एक क्यूट बाप्पा बघा. सुंदर अशी थीम आहे ही सुद्धा. खूप सिंपल असा गणपती आहे बघा, त्याचा फक्त कलरचं काम बाकी आहे, मेन कलरचं काम. ते तुम्हाला दाखवतो बघा, कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. असं बघा कलर वगैरे जरा युनिक पॅटर्न आहे या मूर्तीचा बघा. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. इथून हात बघू शकता जवळपास बघा. पण कलर मेन कलरचं काम बाकी आहे बघा. त्या साईडने बघा कसा लुक दिसतो या मूर्तीचा बघा. खूप सुंदर अशी मूर्ती देखील होणार आहे या कारखान्यातली. मागच्या वर्षी परेलचा राजा होता तशी सेम टू सेम मूर्ती इथे बनते बघा. तर बघा काम चालू आहे बघा. कशी भारी मूर्ती आहे बघा. या साईडला सोहळा वगैरे बघू शकता तुम्ही बघा. साईडला बघा धोतर वगैरे कसं आहे बघा. मूर्ती सोबतच असणार धोतर, फक्त कलर होणार त्याचा. बघू शकता सोंड वगैरे बघू शकता कशी युनिक पॅटर्न मध्ये बघा काम चालू आहे तिथं. हात वगैरे बघा कसे आहेत. काम चालू आहे बघा फिनिशिंगचा. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती होणार आहे. छोटी मूर्ती आहे, कमी हाईटची पण भारी मूर्ती आहे बघा. फेस बघू शकता कसा युनिक असा फेस आहे बघा. साईडला पण बघा छोटी मूर्ती आहे पण बघा असा फेस आहे, एक नंबर आहे बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. हिचा फेस या मूर्तीचा आणि या मूर्तीचा फेस थोडाफार सेम आहे बघा. पण बघा युनिक असा पॅटर्न राहणार बघा. पाठी केस वगैरे बघू शकता तुम्ही. ही पण सुंदर अशी मूर्ती होणार आहे. छोटी मूर्ती आहे पण बघू शकता. अशी सिंपल अशी मूर्ती आहे बघू शकता. हे बघा खूपच क्यूट मूर्ती आहे ही देखील. त्याला बघा प्रभावली वगैरे आहे, नंतर बघा कात्या वगैरे पडला जातोय. पार्ट जॉईंट केलं जातं बघा कशी. पार्ट जॉईंट केले जातात बघा कशी. पूर्ण व्हाईट सिमेंट लावला जाते बघा. छोटी घरगुती मूर्ती टाईप आहे बघा. अशी आहे बघा. तिचं पण काम चालू आहे बघा. सुंदर अशी देखील मूर्ती आहे बघा. काम चालू आहे इथं. बघू शकता छावा ग्रुप उपनगरचा विघ्नहर्ता त्यांचा पण पार्ट आलेला आहे. त्यानंतर त्या साईडला बघू शकता मालाडचा महाराजा पुष्पा पार्क बघा. त्यांची पण इथे पार्ट वगैरे आले बघा. त्या साईडला प्रभावल वगैरे आहे बघा. तर हीच होती आजची अपडेट. चला फायनल चालले घरी. तर हीच होती सिद्धिविनायक आर्टची अपडेट. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत तिथे बघा. 3 ते 4 मूर्त्यांच्या आखणीचं पण काम चालू झालंय, पण मी तुम्हाला दाखवले फक्त डोळे वगैरे दाखवले, बाकी दाखवू शकत नाही. कारण मंडळाचा आगमन सोहळा वगैरे त्यांचा बाकी आहे, त्यामुळे त्या मूर्त्या तुम्हाला कमी दाखवले नाही. अशा माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अजून तुम्हाला कोणते वर्कशॉप अपडेट मी घेऊन येऊ ते सांगा नक्की. परेल वर्कशॉपचे तर आपले व्हिडिओ टाकले, पेशवा आर्टचे पण व्हिडिओ येणार आहेत लवकरच. आपला व्हिडिओ आज बघतलाच तुम्ही, तर कसा वाटला नक्की सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.